मित्रांनो, शेंगदाणा एक अशी वस्तू आहे जी आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय तर पूर्ण भारतामध्ये प्रत्येकाच्या घरी बघायला मिळते. शेंगदाणे खायला भरपूर लोकांना आवडतं, परंतु शेंगदाणे खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या आणि या गोष्टीचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेंगदाणे खायला चविष्ट असतात, पण जर आपण या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर आपल्याला शेंगदाण्यापासून दुष्परिणाम देखील बघायला मिळू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे जर तुम्हाला खायचे असतील आणि त्याचा योग्य वापर करून घ्यायचा असेल, शरीराला पूर्ण फायदा करून घ्यायचा असेल, तर मग शेंगदाणे खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्याप्रकारे जर तुम्ही ते खाल्ले तर मग तुमच्या ज्या नसा बंद पडलेल्या आहेत, तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना होत असतील, गुडघे दुखत असतील किंवा कमरेमध्ये त्रास होत असेल, अशा बऱ्याच समस्या असतात ज्या तुम्ही पूर्णपणे संपवू शकता. पण शेंगदाण्यासोबत एक वस्तू घ्यायची आहे आणि ह्या दोघी वस्तूंचं सेवन एक विशेष प्रकारे करायचं आहे विशेष वेळेला. जर तुम्ही असं केलं तर तुमच्या अंगामध्ये जो थकवा आहे किंवा तुम्हाला जो अशक्तपणा वाटतो आणि तुम्हाला नेहमी असं वाटतं की थकलो आहोत, झोपून घ्यायचं, अशा ज्या गोष्टी होतात त्या पूर्णपणे बंद होतील. तर काय करायचं आहे हे लक्षात घ्या. मित्रांनो, शेंगदाण्यासोबत तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. गूळ, कोणता गूळ? जो सेंद्रिय गूळ असतो तो. भरपूर असे जे गूळ आहेत ते केमिकलवाले गूळ देखील बाजारामध्ये येत आहेत. त्याचं तुम्हाला सेवन करायचं नाही आहे, कारण बाजारामध्ये असे गूळ तुम्हाला बघायला मिळतील ते साखरेपासून बनले आहेत किंवा इतर पदार्थांपासून बनले आहेत. चवेला गुळासारखे लागतात, दिसायला तर अतिशय सुंदर दिसतात आणि आपल्याला वाटतं की हा गूळ ओरिजिनल आहे आणि मग आपण नेमके फसतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, ओरिजिनल सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे. विशेष करून गावाकडे ज्या गुळाच्या घाणी असतात, छोट्या छोट्या कंपन्या असतात, तिथून जर गूळ आणता आला तर ते अतिशय उत्तम. मग काय करायचं आहे, गूळ आणि शेंगदाणे. परंतु शेंगदाणे तुम्हाला भाजायचे नाहीत किंवा मिठामध्ये तेलामध्ये परतायचे नाहीत. काही लोक काय करतात, थोडी चव येते म्हणून शेंगदाण्यांना मीठ टाकतात, तिखट टाकतात, तेल टाकतात आणि मग खातात. याच्यामुळे काय होतं, त्याच्यात तेलकटपणा वाढतो आणि शेंगदाणे भाजल्यामुळे त्याच्यामधले जे काही गुणधर्म असतात ते नाहीसे होतात. जर तुम्हाला याचा परिपूर्ण फायदा करून घ्यायचा असेल तर मग तुम्हाला शेंगदाणे हे कच्चे घ्यायचे आहेत आणि गूळ हा सेंद्रिय घ्यायचा आहे आणि याचं सेवन तुम्हाला रोज सकाळी करायचं आहे. रोज सकाळी अंघोळ वगैरे झाली आणि तुम्हाला आता नाश्ता करायचा आहे तर तेव्हा तुम्ही गूळ आणि शेंगदाणे खाऊ शकता. आणि जर समजा तुमचा नाश्ता कमी असेल, वयस्कर वृद्ध व्यक्ती असेल, तर मग मूठभर शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा पुष्कळ आहे. याच्यामध्येच तुमचा नाश्ता हा पूर्ण होतो. आणि जर तरुण व्यक्ती असेल तर मग अजून दुसरी वस्तू त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शेंगदाणे आणि गूळ खाताना त्याच्यासोबत तुम्हाला दूध घ्यायचं नाही. काही लोक काय करतात, दूध पण चांगलं आहे शरीरासाठी आणि काही लोकांच्या घरीच गाई असतात, म्हशी असतात आणि मग तेच दूध आणि शेतात भुईमूग लावलेला असतो आणि मग त्याचं सेवन करतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. दुधामध्ये पण भरपूर फॅट असतात आणि शेंगदाण्यामध्येही फॅट असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गूळ, त्याच्यामध्येही जास्त प्रमाणात ग्लुकोज असतं आणि या तिघा वस्तू जर आपण सोबत घेतल्या तर मग हा आहार खूप हेवी होतो. वृद्ध व्यक्तींना असा आहार घेणं योग्य नाही, कारण त्यामुळे त्यांची शुगर वाढू शकतो, बीपीचा त्रास होऊ शकतो. तर फक्त गूळ आणि शेंगदाणे तुम्ही सोबत नाश्त्याच्या वेळी खा आणि बघा मग तुम्हाला किती फायदा दिसून येतो.